लव जिहाद सारखी एक घटना आज या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळाली। यामध्ये हरामखोराने 22 वर्षाची मुलगी तिच्या सोबत तर अत्याचार केलाच केला, पण तिच्या सख्ख्या लहान बहिणीवरती सुद्धा अत्याचार केला। त्याचे व्हिडिओ काढले, त्या मुलींना ते दाखवून सतत ब्लॅकमेल करत राहिला। आज मी त्या मुलीच्या आई वडिलांना भेटले, माझ्याकडे शब्द नाही आहेत ते बोलत असताना आणि एक एक घटना सांगत असताना की कशा पद्धतीने मुलींना आपल्या जाळ्यामध्ये ओढून पूर्णपणे आपल्या कयात घेतल्यानंतर त्या मुलींचा गैरफायदा घेतला। ऐकताना सुद्धा आमचा जीव कापून निघत होता। त्या संदर्भामध्ये मी आज पोलीस स्टेशनला भेट घेतलेली आहे। पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। आई वडिलांनी बऱ्याच गोष्टी अजून सांगितल्या, ज्या येणाऱ्या दिवसामध्ये पुरवणी जबाबामध्ये सुद्धा पोलीस त्या ठिकाणी घेतील। आजही आई वडील आणि संपूर्ण कुटुंब हे ट्रॉमामध्ये आहे आणि त्या मानसिकता, त्या धक्क्यातून, अजून मानसिक धक्क्यातून बाहेर आलेले नाही आहेत। त्यामुळे पोलिसांनाही आम्ही विनंती केली आहे की थोडा वेळ देऊन जसं जसं काही घटना आठवत आहेत त्या घटना त्या स्टेटमेंटमध्ये आल्या पाहिजे आणि पोलिसांची सुद्धा तशी भूमिका आहे। आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्या अनुसार या केसमध्ये अजून सुद्धा कलम वाढू शकतात, कठीण होऊ शकतात, कठोर होऊ शकतात, याचा मला विश्वास आहे। याच्यावरती पोलीस काम करतायत। त्याचबरोबरीने आणखीन काही करता येतंय। तो मुलगा ज्याने या 2 मुलींवरती अत्याचार केला त्याचं घर सुद्धा इल्लीगल आहे आणि ते घर तोडल्याशिवाय आम्ही कोणी शांत बसणार नाही। अशा पद्धतीने ही विकृती फोफावताना या डहाणूमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये दिसते। ही तर एक केस झाली, याच्याशिवाय आज दुपारीच दुसरी केस आली, ज्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवतेय। हे बघा, हे उर्दू मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे। हे बघा, हे बघा, हे बघा, हा कागद ज्यामध्ये उर्दूत काहीतरी लिहिलेलं आहे। हे पाणी टाकणार याच्यावरती आणि मुलींना प्यायला देतात, अशी तक्रार एका मुलीने केलेली आहे। त्याचा सुद्धा कॉग्निझन्स पोलिसांनी घेतलेला आहे। हे काय आहे, हे कसलं पाणी आहे, हे काय मंत्र आहेत की याच्यामध्ये काहीतरी गुंगी येण्यासारखं मिसळलेलं आहे? पाणी टाकल्यावरती ते डायल्यूट होतं आणि मग मुलींना पाजून त्यांच्यावरती काही अत्याचार केले जातात का, अशी सुद्धा शंका उपस्थित व्हायला पूर्ण वाव आहे। आणि या संदर्भात सुद्धा दुपारी 2 वाजताच पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे।